नमस्कार मित्रांनो, जय जय रघुवीर समर्थ। आज आपण एक अतिशय गंभीर आणि रहस्यमय विषय जाणून घेणार आहोत। आपण नेहमी ऐकतो की अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दयाळू, करुणामूर्ती आणि भक्तवत्सल्य होते। ते आपल्या भक्तांवर अपार प्रेम करायचे, भक्तांच्या दुःखात धावून जायचे, त्यांना संकटातून बाहेर काढायचे। पण मित्रांनो, इतके दयाळू असलेले स्वामी समर्थ कधी रागवले तर काय होते? त्यांचा कोप का भयंकर मानला जातो? आणि भक्तांनी कोणत्या चुका अजिबात करू नयेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांच्या जीवनातील काही खऱ्या घटनांच्या माध्यमातून हा रहस्यपूर्ण विषय समजून घेणार आहोत। स्वामी समर्थांचा राग म्हणजे काय? मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामी समर्थांचा राग हा सामान्य माणसासारखा नसतो। आपण रागावलो तर तो राग अहंकारातून, स्वार्थातून किंवा दुःखातून असतो। पण संतांचा राग हा शिक्षेसाठी नसतो, तर सुधारण्यासाठी असतो। स्वामी समर्थ जेव्हा रागवायचे तेव्हा त्यामागे एक मोठा हेतू असायचा, भक्ताला चुकीच्या मार्गावरून परत आणणे, त्याचा अहंकार मोडणे आणि त्याला योग्य मार्ग दाखवणे। म्हणूनच स्वामींचा राग हा खरे तर भक्तासाठी आशीर्वादच असतो। घटना, अहंकारी व्यक्तीचा नाश। एकदा अक्कलकोटला एक श्रीमंत माणूस आला। तो खूप अहंकारी होता। त्याला वाटत होते की स्वामी समर्थ हे फक्त साधे साधू आहेत। तो स्वामींना म्हणाला, जर तुम्ही खरे संत असाल तर मला काही चमत्कार दाखवा। हे ऐकून स्वामी समर्थ शांत बसले। थोड्या वेळाने त्यांनी त्या माणसाकडे पाहिले आणि अचानक जोरात म्हणाले, अरे निघ इथून, तुझा अहंकार तुला संपवेल। तो माणूस स्वामींच्या बोलण्यावर हसला आणि निघून गेला। पण काही दिवसातच त्याचा व्यवसाय बुडाला, घरात संकटे आली आणि तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला। तेव्हा त्याला समजले की त्याने स्वामी समर्थांचा अपमान केला होता। तो पुन्हा अक्कलकोटला आला आणि स्वामींच्या चरणी पडून रडू लागला। स्वामी समर्थांनी त्याला माफ केले आणि म्हणाले, अहंकार सोड, सर्व ठीक होईल। आणि खरंच काही दिवसात त्याचे जीवन पुन्हा सुधारले। स्वामींचा कोप का भयंकर मानला जातो? मित्रांनो, संत हे सामान्य व्यक्ती नसतात, ते ईश्वरी शक्तीचे स्वरूप असतात। म्हणून जेव्हा संत रागवतात तेव्हा तो राग म्हणजे दैवी चेतावणी असते। त्यामुळे व्यक्तीला त्यांच्या चुकीची फळे लगेच दिसू लागतात। म्हणून संतांचा अपमान करणे हा फार मोठा दोष मानला जातो। घटना, एकदा एक माणूस स्वामी समर्थांची परीक्षा घ्यायला आला। तो म्हणाला, हे स्वामी, जर तुम्ही दत्तावतार असाल तर माझे भविष्य सांगा। स्वामी समर्थ लगेच रागावले। त्यांनी जोरात सांगितले, जा, तुझा विश्वास नाही, मग इथे का आलास? तो माणूस निघून गेला। नंतर त्याला अनेक संकटांना सामोरे जावं लागले। शेवटी तो पुन्हा स्वामींकडे आला आणि मनापासून माफी मागितली। तेव्हा स्वामी म्हणाले, विश्वास असेल तर संताकडे या, भक्तांनी कोणत्या चुका करू नयेत। मित्रांनो, स्वामी समर्थांच्या भक्तांनी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात। पहिली गोष्ट, अहंकार ठेवू नका। अहंकार हा भक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे। दुसरी गोष्ट, संतांची परीक्षा घेऊ नका। खरा भक्त कधीही संतांना तुम्ही चमत्कार दाखवा असे म्हणत नाही। तिसरी गोष्ट, दुसऱ्यांची निंदा करू नका। स्वामी समर्थांना निंदा अजिबात आवडत नव्हती। चौथी गोष्ट, खोटेपणा आणि फसवणूक करू नका। जो माणूस प्रामाणिक असतो त्याच्यावर स्वामी समर्थांची कृपा लवकर होते। स्वामी समर्थांचा खरा संदेश
जर आपण अहंकार सोडला, चांगले कर्म केले आणि मनापासून भक्ती केली तर स्वामी समर्थ नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतात. पण जर आपण चुकीचा मार्ग निवडला, अहंकार केला आणि संतांचा अपमान केला तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. म्हणूनच नेहमी स्वामी समर्थांचे नाव घ्या, चांगले कर्म करा आणि इतरांना मदत करा. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर नक्की राहील. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, जर तुम्हाला स्वामी समर्थांविषयी अशीच रहस्यमय माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ.